आवाज महाराष्ट्राचा। तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आले होते। सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठवले होते। सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर प्रियकराच्या मित्राने सदरची डेड बॉडी आणि महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9 जुलै 2024 रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने सदरची डेड बॉडी नदीमध्ये टाकून दिली। दोन्ही मुलांनी सदरचा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले। या अनुषंगाने तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे। माननीय न्यायालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक तळेगाव MIDC हे करत आहेत। काय घटना आहे तळेगावमध्ये? दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती। सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते। सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे। त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेला आहे। सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। ही घटना नेमकी समोर कशी आली आणि उजेडात कशी आली? सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे CDR तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे। महिलेच्या घरात कोण कोण असतं आणि ती महिला नेमकी तळेगाव दाभाडे या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होती? नमूद मृत महिला ही मागील 2 वर्षापासून आपल्या आईवडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळं ती आईवडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत, एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2 वर्षाचा मुलगा आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।